यानंतर बातमी लाडक्या बहिणींसाठी आणि तीही आनंदाची। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे। कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली। ते हिंगोलीत बोलत होते। यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना खुशखबर मिळते। ई-केवायसी मुदतवाढ म्हणजे ई-केवायसीला मुदतवाढ होईल, पण नेमके ई-केवायसीला प्रॉब्लेम काय काय आहेत? कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत त्या खूप मोठ्या तांत्रिक अडचणी आहेत। 20 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। या बहिणींसाठी खुशखबर आहे। हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हफ्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। हफ्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हफ्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हफ्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरे यांनी दिली। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। लाडकी बहीण योजना शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी येणार, तारीख त्याबद्दलची समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, परंतु काही लाडक्या बहिणींना अजून देखील डिसेंबर महिना असेल त्यासोबत नोव्हेंबर महिना असेल याचे 2 हप्ते भेटलेले नाहीत। ते देखील आपण या जानेवारी महिन्यासोबत एकत्रित येणार का, त्याबद्दलची ही माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता येण्यास उशीर झालेला आहे। पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारीच्या हप्त्याबाबतची मोठी अपडेट। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबद्दलची अपडेट आपण बघणार आहोत। या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो। पुढच्या महिन्यात तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये जमा होऊ शकतात। जानेवारी महिना संपत आलेला आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा देखील सुरू झालेला आहे, तरीही महिलांना अजून हप्ता जो आहे जानेवारी महिन्याचा, जो की तुमचा 19वा हप्ता असणार आहे, तो अजून देखील भेटलेला नाही। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत। दरम्यान हा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हा जानेवारी महिन्याचा हप्ता या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा देण्यात आलेला होता। मागच्या आपण जर या ठिकाणी बघितलं 7 ते 8 या ठिकाणी हप्ते जे आहेत प्रत्येक वेळेस उशिरा या ठिकाणी तुम्हाला भेटलेले पाहायला भेटतील। त्या महिन्यामध्ये हे संपूर्ण हप्ते जमा होताना दिसत नाहीत। प्रत्येक वेळेस पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसतात। त्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी अशी आहे की लाडक्या बहिणींना 1 तारीख प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची फिक्स होणं गरजेचं आहे। तुम्हाला ही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून या ठिकाणी सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमची 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल। कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र त्यांचे पैसे त्या दिवसामध्ये जमा होताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे त्यांची विविध कामं जी आहेत ते अडकून पडतात। तर बघा, जानेवारीचा हप्ता देखील या ठिकाणी उशिरा येणार आहे। जानेवारी महिन्यात तर या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता फार कमी आहे। तर बघा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हा जानेवारी महिन्याचा या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान अजून याबाबत मात्र अधिकृत कुठलीही घोषणा जी आहे ती समोर आलेली नाही। लवकरच मात्र याबद्दलची घोषणा होऊ शकते। तर बघा, या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात। याआधी जर आपण बघितलं तर महापालिका निवडणुकीआधी म्हणजेच मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी पैसे खात्यात जमा करू शकतं। तर यावेळेस देखील तुमचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे लांबलेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत, ते पैसे तुम्हाला निवडणुकीच्या आधी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जमा होऊ शकतात।
लाडकीला KYC साठी देखील मुदतवाढ भेटू शकते. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांची KYC मध्ये अनेक अडचणी समोर आलेल्या आहेत. KYC करताना अडचणी आल्याने महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता महिलांची प्रत्यक्ष KYC केली जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी देखील करणार आहेत. त्याबद्दलची देखील माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिलेली आहे. तर बघा, एकूणच लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा हप्ता महिलांना अधिकृत या ठिकाणी घोषणेकडे लक्ष लागलेलं आहे. आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे याबद्दलची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा तुमचा जो लाभ असणार आहे तो तुम्हाला एकतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी भेटू शकतो, कारण की 5 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते, कारण की मागच्या वेळेस देखील या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे यावेळेस देखील तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जानेवारी महिन्याचा लाभ वितरित केला जाऊ शकतो. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत की त्यांना नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हे 2 हप्ते एकत्रित भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे जानेवारी महिन्यासोबत त्यांना या ठिकाणी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा लाभ देखील दिला जाऊ शकतो. याच्या अगोदर देखील भरपूर वेळेस लाडक्या बहिणींना काही महिन्याचे पैसे भेटलेले नव्हते, तर ते पुढच्या हप्त्याच्या या ठिकाणी त्याच्यासोबत या ठिकाणी त्यांचे पैसे जे आहेत ते मागील स्थगित पैसे जे आहेत ते वाटप केले गेलेले होते. त्याच्यामुळे यावेळेस देखील या ठिकाणी तुम्हाला डिसेंबर असेल काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर असेल, याचे पैसे जे आहेत ते भेटलेले नाहीत. तर हे पैसे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत दिले जाऊ शकतात. त्याबद्दल मात्र अजून कुठलीही घोषणा झालेली नाही, मात्र लवकरच याच्याबद्दलची घोषणा होऊ शकते. तर तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत म्हणजे जानेवारीचा हप्ता, काही जणांना डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही तर ते 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये एकत्रित भेटू शकतात, आणि काही जणांना 2 हप्ते प्लस जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 4,500 रुपये देखील एकत्रित येण्याची शक्यता असू शकते. याबद्दल लवकरच घोषणा होऊ शकते, कारण की बघा, आता ज्यांची लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये चुकी झालेली आहे, आता त्यांची KYC मध्ये चुकी झालेली आहे, त्यांची पडताळणी जी आहे प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा लाभ जो आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा प्लस डिसेंबर आणि नोव्हेंबरचा ह्या एकत्रित दिले जाण्याची देखील शक्यता असू शकते. परंतु त्याच्याबद्दलचं अजून कुठलेही अपडेट देण्यात आलेलं नाही. लवकरच त्याबद्दलचा अपडेट या ठिकाणी पाहायला भेटेल. परंतु तुमचा जानेवारी महिन्याचा जो लाभ असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्या अगोदर दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये मिळण्याची शक्यता असू शकते. तर बघा, अजूनपर्यंत या ठिकाणी KYC बद्दलची जी अपडेट आहे किंवा KYC पुन्हा करण्यासाठी जी वेबसाईट आहे तुमची ती चालू करण्यात आलेली नाही. त्याच्याबद्दल कुठलीही तारीख अजून वाढवण्यात आलेली नाही. त्याबद्दल जसा अपडेट येईल म्हणजे KYC करण्याबद्दलची तारीख वाढवण्यात येईल त्याबद्दलची तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. जशी ऑफिशियल माहिती येईल तशी. अजूनपर्यंत तरी त्याबद्दलची कुठलीही तारीख वाढवण्यात आलेली नाही. तर तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटेल, तर जिल्हा परिषदेच्या अगोदर या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला हे पैसे वाटप केले जाऊ शकतात. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा या ठिकाणी आता बघा, जानेवारी महिना संपायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत, परंतु त्याची अजून कुठलीही अधिकृत जी तारीख आहे ती फिक्स करण्यात आली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटण्याची खूप दाट शक्यता आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. हा व्हिडिओ त्याचसोबत या चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.